गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाचे चटके जाणवत आहेत. तापमान वाढ सहन केल्यानंतर आता पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. पश्चिम कोकण किनारपट्टी आणि विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा आता देण्यात. पावसाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. पुढील 3 तासानंतर राज्यात पुन्हा एकदा तुफान, गारपीट आणि महाभयंकर चक्रीवादळाचा धोका आहे. सध्याला जरी पावसाचं वातावरण तयार झालं नसेल तर पुढच्या काही वेळामध्ये अचानक ढग तयार होऊन वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. होय, आजची बातमी साधी नाही. महाराष्ट्रावर मोठं हवामान संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सॅटेलाइटमधून समोर आलेल्या ताज्या चित्रांनुसार एक प्रचंड ढगांचा पट्टा महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. मुंबई परिसरात त्याचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली असून पुढील काही तासात अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं पुढील 3 दिवसांसाठी येलो ते ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे, कारण उभ्या पिकांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. सध्या वातावरण शांत वाटत असलं तरी पुढील 3 ते 4 तास अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. म्हणूनच घराबाहेर पडताना काळजी घ्या आणि हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवा. मागील 15 ते 20 दिवसांमध्ये महाराष्ट्रात 2 टप्प्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं मोठं नुकसान केलं आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून अजूनही परिस्थिती सावरलेली नाही. आता पुन्हा एकदा हवामान तज्ज्ञांनी मोठा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेलं तापमान आणि कडाक्याचं ऊन यामुळे वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रातील काही भागात अचानक वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकूण 14 जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला असून शेतकरी आणि नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागाच्या मते हा बदल अचानक आणि तीव्र स्वरूपाचा असू शकतो, म्हणून कोणतीही जोखीम घेऊ नका. आजचा दिवस हवामानाच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरू शकतो. सध्या तुम्हाला वाटत असेल की हवामान पूर्णपणे स्वच्छ आहे, ऊन कडक आहे, पण हाच तो धोका आहे. वादळ येण्याआधीची शांतता सध्या महाराष्ट्रात दिसत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार उत्तर भारताकडून मोठ्या प्रमाणात ढगांचा पट्टा सरकत असून त्याचा परिणाम मुंबईसह राज्यातील अनेक भागांवर होऊ शकतो. पुढील काही तासात अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता आणि वाढलेलं तापमान यामुळे या पावसाची तीव्रता वाढू शकते. विशेषतः आंबा आणि इतर फळबाग पिकांसाठी हा धोका गंभीर मानला जात आहे. म्हणून शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहावं आणि कोणतीही जोखीम टाळावी. हवामान अचानक बदलू शकतं, म्हणून पुढील काही तास खूप महत्त्वाचे आहेत. खरं तर ढगांची ही मोठी मालिका महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे आणि पुढील काही तासात त्याचा परिणाम राज्यातील अनेक भागांवर दिसू शकतो. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 3 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. यासाठी दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच या वर्षीच्या मान्सूनबाबत अंदाज जाहीर करण्यात आला होता, ज्यामध्ये एल निनोच्या प्रभावाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्याचबरोबर वाढत्या उष्णतेमुळे राज्य सरकारने नागरिकांना दुपारी 12 ते 4 दरम्यान अनावश्यक बाहेर पडू नये असा सल्ला दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे हीच वाढलेली उष्णता आणि आर्द्रता अचानक हवामान बदलाचं कारण ठरू शकते. म्हणूनच आज, उद्या आणि पुढील काही दिवस हवामानावर बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. खरं तर या ढगांची जी मालिका आहे तर ती संपूर्ण महाराष्ट्रावर आज पुढील 3 तासानंतर धडकणार आहे. पुढे सलग 3 दिवस महाराष्ट्रातल्या प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये प्रत्येक 10 ते 15 जिल्ह्यावर हा मोठा ढगफुटीचा आणि आता वादळी वाऱ्याचा संकट धडकणार आहे. त्यामुळेच हवामान विभागाने दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांना धोका आहे याची यादी 5 मिनिटापूर्वी जाहीर केल्या. काही दिवसापूर्वीच हवामान विभागाने या वर्षीचा मान्सूनचा अंदाज दिला होता, ज्यामध्ये एल निनो सक्रिय आहे असं सांगण्यात आलं होतं, ज्याने सगळ्या शेतकऱ्यांची पावसाळ्याबद्दलची चिंता वाढली होती. पण तेवढ्या एवढ्यातच उष्णतेचा एक धोक्याचा इशारा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आला आहे. 12 ते 4 या काळामध्ये अजिबात बाहेर पडू नका, कारण उन्हाचे चटके किती बसतात तुम्हाला माहित आहे.
आता लोक म्हणतायत उन्हाचे चटके या ठिकाणी आता बसतायत तर पाऊस कुठून येईल? लक्षात घ्या, उष्णता वाढण्यामागचं कारण तर या ठिकाणी ढग तयार होण्यामागचं एक मुख्य या ठिकाणी कारण आहे. आता हे ढग आज कोणत्या जिल्ह्यामध्ये धडकणार? पुढे सरकून आज, उद्या, परवा आणि तेव्हा महाराष्ट्र सोडताना कोण? कोणत्या कोणत्या जिल्ह्यात हा आकार माजवणार? गारपीट कुठे होणार? ढगफुटीसारखा पाऊस कोणता कसा होणार? मागच्या वेळी या ठिकाणी तुम्ही हलक्यात घेतलं होतं, त्यामुळे पाऊस मोठा झाला, गारपीट झाली, नुकसान झालं. परंतु आता अजिबात हलक्यात घेऊ नका. सगळ्या जिल्ह्यांची यादी समोर आल्या, ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. महारा, मराठवाड्यातील काही वर्षापूर्वी असाच हा आकार उडाला होता. तेही वर्ष दुष्काळात असंच ऊन पडत होतं. याआधी उन्हाळ्यात अशाच परिस्थितीत अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली होती आणि आता तसंच चित्र पुन्हा दिसत आहे. म्हणूनच ही परिस्थिती हलक्यात घेऊ नका. आता आपण पाहूया पुढील काही तासात आणि पुढील 3 दिवसात कोणत्या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती राहू शकते. हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार सध्या वातावरण शांत असलं तरी पुढील काही तासात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. विशेषतः काही भागांमध्ये वादळी वारे, पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रात्रीच्या वेळी या बदलाचा प्रभाव जास्त जाणवू शकतो. म्हणूनच शेतकरी आणि नागरिकांनी आपल्या परिसरातील हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवावं आणि आवश्यक ती काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळेत काही भागांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, ज्यामुळे शेती पिकांचं नुकसान होऊ शकतं. विशेषतः रात्री 2 ते 3 वाजताच्या दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज आहे. या ढगांचा पहिला मोठा प्रभाव दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर दिसण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि पंधारा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी गारपीटही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे आणि बारामती परिसरातही अचानक हवामान बदलून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दिवसा वातावरण अचानक ढगाळ होऊन दृश्यमानता कमी होऊ शकते, म्हणून प्रवास करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मागील काही दिवसांमध्ये जसं अचानक हवामान बदललं तसं चित्र पुन्हा पाहायला मिळू शकतं. हा झाला पहिला टप्पा. आता पाहूया उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात या बदलाचा काय परिणाम होणार आहे. आता मोठा प्रश्न, हा पाऊस किती दिवस राहणार आणि कोणत्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांवर परिणाम होणार? सुरुवातीचे 3 ते 5 दिवस राज्यात टप्प्याटप्प्यानं हवामान बदल होत राहण्याची शक्यता आहे. आता पाहूया दुसरा टप्पा. उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढू शकतो, तसेच गारपीट होण्याचीही शक्यता आहे. विशेषतः द्राक्ष, कांदा आणि आंबा पिकांसाठी हा काळ संवेदनशील मानला जात आहे. नाशिक, इगतपुरी आणि संगमनेर परिसरात अचानक गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. आता पुढे येतो तिसरा टप्पा. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांमध्ये हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे, जिथे वादळी वारे आणि पावसाचा प्रभाव दिसू शकतो. यानंतर चौथा टप्पा विदर्भ आणि 5वा टप्पा मध्य महाराष्ट्र, जिथे पुढील काळात टप्प्याटप्प्याने पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणूनच पुढील काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. आता पुढे आपण प्रत्येक टप्प्यातील जिल्ह्यांची सविस्तर माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुमच्या जिल्ह्यात पाऊस, गारपीट आणि वादळी वारा कधी येणार हे माहीत नसेल तर शेतीचं नियोजन करणं कठीण होऊ शकतं. म्हणून ही माहिती लक्षपूर्वक ऐका. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ठिकठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते, म्हणून शेतकरी आणि नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. आता चौथा टप्पा विदर्भ. नागपूर, वर्धा, वाशिम, अकोला आणि अमरावती या भागात उष्णता आणि आर्द्रतेमुळे वातावरण अस्थिर होऊ शकतं, ज्यामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. दिवसा ऊन असलं तरी अचानक ढग तयार होऊन पावसाला सुरुवात होऊ शकते.
म्हणूनच ही केवळ साधी पावसाची बातमी नाही, तर बदलत्या हवामानाचा इशारा आहे. पुढील काही दिवस सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. आता मोठा प्रश्न, तुमच्या जिल्ह्यात पाऊस कधी सुरू होणार? पुढील काही तासात राज्यातील अनेक भागांमध्ये अचानक हवामान बदलण्याची शक्यता आहे. म्हणून हा इशारा गांभीर्यानं घ्या. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना: शेतात कांदा, गहू, हरभरा, ज्वारी किंवा इतर पिकं असतील तर शक्य तितक्या लवकर सुरक्षित ठिकाणी साठवा. काढलेलं पीक उघड्यावर ठेवू नका. त्यावर ताडपत्री किंवा प्लास्टिकनं झाकून वजन टाकून व्यवस्थित सुरक्षित करा. तसंच जनावरांची काळजी घ्या. वादळी वारे आणि वीज पडण्याची शक्यता असल्यानं त्यांना उघड्यावर किंवा झाडाखाली बांधू नका. नागरिकांनीही अनावश्यक बाहेर पडणं टाळावं आणि हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवावं. लक्षात ठेवा, हा फक्त अंदाज आहे, पण सतर्कता खूप गरजेची आहे. घाबरू नका, पण तयारी ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा.